तर मी जे सकाळी तुम्हाला वालजिरी ही क्षेत्र ऋषी वालजिरी येथे सकाळी मी तुम्हाला जे काही व्हिडिओज दाखवले त्याबद्दल त्याची मी 5 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक ऋषींची त्या ठिकाणचं असलेलं तपोभूमी, वाल्मिक ऋषींची दुसरं समाधी, त्याच्यानंतर स्नानकुंड आणि 5वं रामायणाशी असलेलं तिथली संबंध। सगळ्यात महत्त्वाचं वाल्मिक ऋषींनी त्या ठिकाणी तप केला होता आणि त्यानंतर तिथे रामायणानुसार तिथे नारायणाकडनं श्री वाल्मिक ऋषींनी रामायणाची कथा ऐकून ती कथा लिहिली होती, बरोबर। तर माझं असं म्हणणं आहे की ज्या कोणाला अपत्य प्राप्त असेल तर त्यांनी त्या स्नानकुंडात जाऊन आपण एक अपत्य प्राप्तीसाठी आपण तिथे स्नान करायचं। अमावस्येच्या दिवशी येऊन स्नान करतात असे तिथे भाविक सांगतात आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे। त्यामुळे त्या वालजिरीला जाण्यासाठी चाळीसगावातील पासून एक 4.5 ते 5 किलोमीटर अंतरावर असलेलं हे वालजिरी ठिकाण आहे। तर मित्रांनो, आणि माझे जे काही यूट्यूब फॅमिली असेल त्यांना चाळीसगावमध्ये येऊन अभयारण्याचा बी तुम्हाला तिथून एक 10 किलोमीटर अंतरावर असलेलं पाटणादेवी अभयारण्य त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर जाताना पहिले वालजिरी येथे तुम्ही दर्शन घ्या, आंघोळ करा, दर्शन घ्या। तिथून पुढे गेल्यानंतर चंडिका देवी कालिका मातेचं तुम्ही दर्शन घ्या पाटणादेवीला जाऊन आणि त्या ठिकाणी अभयारण्य असलेलं निसर्गरम्य ठिकाण आहे, त्या ठिकाणी तुम्ही आनंद घेऊ शकतात। चाळीसगाव शहराच्या एक 5 किलोमीटर अंतरावर ते मंदिर आहे आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर 10 किलोमीटर अंतरावर पाटणादेवीचं अभयारण्य आहे। तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाटणादेवीचं पण आपण कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनल्स आहे राहुल पाटील 7247 या याच्यावर तुम्ही व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब बघू शकतात आणि व्हिडिओला लाईकही करू शकतात। सबस्क्राईब करा मला, मी तुम्हाला असेच पुढील व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। तर आताचा व्हिडिओ आपण ब्लॉग संपवतो आहे, तर पुढील व्हिडिओज मी तुम्हाला सर्व काही सांगेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।